सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। माओवाद संदर्भातील आजवरची आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या माओवाद विरोधातील लढाईला आजवरचं सर्वात मोठं यश प्राप्त झालंय। माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लजुला वेणुगोपाळ राव उर्फ सोनू उर्फ भूपती यानं गडचिरोली पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली। मल्लजुला वेणुगोपाळसह त्याच्या 60 सहकाऱ्यांनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। काल रात्री दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात सोनू उर्फ भूपतीसह 10 डीव्हीसीएम आणि माओवादी कमांडर आपले शस्त्र खाली ठेवत गडचिरोली पोलिसांना शरण आले। या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावर होताना दिसेल। आपल्यासोबत देशातील माओवादी चळवळीचे अभ्यासक प्राध्यापक अरविंद सोहनी सर आहे। हे अभूतपूर्व खूप मोठं असं गडचिरोली पोलिसांचं यश आहे आणि त्याच्यामध्ये एक खूप मोठी भूमिका गृहमंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयांनी प्ले केलेली आहे, हे इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। सोनू किंवा भूपती हा काही फक्त सेंट्रल कमिटी मेंबर किंवा पोलिट ब्युरो मेंबर नव्हता, तो माओवाद्यांचा प्रवक्ता होता, माओवाद्यांचा स्ट्रॅटेजिस्ट होता। आज ज्यांची नावं मोठे नक्षलवादी लीडर म्हणून घेतली जातात, अशा लोकांना घडवण्यात भूपती उर्फ सोनूचा मोठा रोल होता। तशाच पद्धतीचा रोल त्यांनी इंद्रावती नदीच्या पलीकडे म्हणजे माडमध्ये सुद्धा निभावलेला होता आणि म्हणून हे जे 60 कॅडर दिसतात, 60 कॅडरला घेऊन अशा प्रकारे येणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे। अशा प्रकारे कोणी सरेंडर याच्या आधी केलेलं नाही। आधीच गडचिरोलीमध्ये क्षीण झालेला जो माओवाद आहे तो आणखी बॅकफूटवर जाईल। कुठल्याही पद्धतीचा आक्रमक पवित्रा घेण्याची शक्ती आता त्यांच्यामध्ये उरणार नाही, अशीच शक्यता जी आहे ते तज्ञ बोलून दाखवतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।